गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. उठलो आहे सकाळी लवकर आज आणि बीचवर जाऊया, थोडं फिरूया. आपला हा कालचा स्टे आपण राहिलो होतो तो, आणि लगेच इथे मागे समुद्र, डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. चला बीचवर जाऊ आपण. तर हाय टाईड आहे त्यामुळे पाणी खूप वरती आलं आहे. सकाळ मस्त. यांची प्रॉपर्टी खरंच चांगली आहे. आतमध्ये हे सगळं पूल आणि ॲक्सेस वगैरे सगळं चांगलं आहे. पण यांना हा जो बीच आहे ना, तो बीच खूप खराब आहे. म्हणजे खूप घाण आहे त्या बीचवर. आधीचा बीच मस्त होता, पण पहिल्या दिवशी राहिलो ना, तो कडक होता बीच. हा यांचा कॅफे आहे, चिमनी कॅफे म्हणून. आता बघूया ब्रेकफास्टला काय आहे. आंबोळी आहे ना? आंबोळी आहे आणि शिरा आणि पोहा. तर या स्टेमधून पण आपण चेकआउट करतो आहे. तर इकडचा रिव्ह्यू देतो. स्टे खूप चांगला आहे. रूम्स पण खूप क्लीन होता आणि AC वगैरे सगळं, गरम पाणीपासून सगळं खूप छान होतं. बाहेरचा पूल ॲक्सेस पण चांगला आहे, कधी पण करू शकता तुम्ही. फूड पण एक नंबर होतं. काल आम्ही जे खाल्लं होतं, तंदूर क्रॅब खाल्लेलं, आणि आता सकाळचा नाश्ता वगैरे पण, फूड पण मस्त होतं आणि काही कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यामध्ये. त्या लोकांच्या फूडमध्ये अनलिमिटेड होता ब्रेकफास्ट वगैरे. तर रिव्ह्यू चांगला देईन मी, खरंच चांगला आहे. फक्त ह्यांचा जो बीच ॲक्सेस आहे ना, तो बीच आहे ना, तो खराब आहे, बाकी काही नाही. आणि वायफायचा इश्यू आहे. रूममध्ये वायफाय येत नाही, तुम्हाला बाहेर बसावं लागतं, हा एक इश्यू आहे. इथे सगळ्या ठिकाणी वायफायचा इश्यू आहे. म्हणजे त्यांचा रिसेप्शनचा एरिया आहे ना, तिथेच तुम्हाला चांगला वायफाय मिळेल. त्यांच्या कॅफेमध्ये पण वायफाय होतं, पण रूमच्या इथेच वायफाय नाही. जिथे तुम्ही रूममध्ये बसता, आता रूममध्ये गरज लागते. आणि ह्या ठिकाणी रेंज अजिबात नाही. जिओला पण रेंज नाही, आयडियाला पण नाही आहे. मध्ये मध्ये रेंज जाते जाते. ते आम्ही स्टे बघत होतो, तर विचार केलेला की तारकर्ली किंवा मालवण साईडला स्टे बघू, देवबाग सोडून. पण जसे इकडचे स्टे आहेत, म्हणजे ह्या बीच साईडचे, तसे स्टे आम्हाला कुठेच नाही मिळाले त्या साईडला. बीच वगैरे साईडला असे म्हणजे एकदम प्रॉपर, किंवा बीच क्लीन आहे वगैरे असे. तर आम्ही परत इथेच आलो मागच्या साईडला, आणि थोडं पुढे देवबागच्या इथेच, म्हणजे आपला जो मागचे 2 स्टे होते त्याच्या थोडं आतमध्ये आलो. तर इथे एक डॅनियल कोस्टल हेवन असं म्हणून एक स्टे आहे, आणि त्यांचाच भाऊ आहे जॅक्स कोस्टल हेवन म्हणून. असे 2 आजूबाजूला स्टे आहेत त्यांचे. तर ते स्टे मी दाखवतो, खूप सुंदर आहे स्टे. तर ह्या आई आहेत, त्यांनी आम्हाला ती रूम दाखवली, खूप छान आहे. आणि त्यांचं घर पण खूप चांगलं आहे. ते खाली जुनं मस्त घर आहे. तर ते बिल्डिंगमध्ये राहण्यापेक्षा ना, असं कुठेतरी राहायला आवड. पण आता काय, आता शोधाशोधी करण्यापेक्षा बोललो तिथेच राहू. तर आपण ह्यांच्याकडे थांबलो आहे, डॅनियल कोस्टल हेवन, आणि हे जॅक्स कोस्टल हेवन असं त्याच्या बाजूला आहे. ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे असे यांचे 2 स्टे आहेत. हा एक स्टे आहे जो जॅक्स हेवनचा आहे. जॅक्स जो आहे तो सांभाळतो, आणि हा डॅनियल. असे 2 आजूबाजूला स्टे आहेत. दोन्ही पण स्टे खूप चांगले आहेत. हा पण मला आवडला आणि हा पण चांगला वाटला. तर दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला वायफाय वगैरे सगळं मिळेल, गरम पाणी वगैरे फुल आहे. आणि हा बीच इथून लगेच समोर तुम्हाला इथे मस्त बसायला जागा आहे, प्लेस आहे. आणि बीच जसा हवा तसा एकदम क्लीन, बाकीच्या बीचसारखा नाही आहे. त्यामुळे स्वप्नालीने माझं मत असं हे होत होतं की पुढे जाऊया, नको जाऊया. आणि की हे मस्त बीच आहे.
खूप सुंदर आहे बीच. हा आपला स्टे खालचा मस्त रूम नंबर 105. फुल AC आहे रूम. हा पण चांगला आहे, क्लीन आहे. मेन म्हणजे प्रॉपर्टी खूप नवीन आहे, अजिबात असे म्हणजे घाण नाही आहे, खूप स्वच्छ ठेवलं त्यांनी. आणि असं मस्त हे केलं आहे, पडदा टाकला आहे आणि 2 पार्टिशन करायसाठी वॉशरूम आणि त्या साईडला शॉवर एरिया केला आहे. हे एक आता मी बघितलं वायफाय वगैरे त्यांनी दिलं आहे. मेन म्हणजे त्यांनी टूथपेस्ट, ब्रश, पॅक्ड ब्रश जे काय आहे ते, डवचे शॅम्पू वगैरे पण याच्यात दिलेले आहेत. यात टिश्यू पेपर आहे आणि ऑर्डर पण करू शकता तुम्ही. थाळीचे रेट बघा केवढे स्वस्त आहे तिकडचे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मालवण बीचवर. हा पूर्ण मालवण बीच आहे. तर तुम्हाला इथे स्कुबा डायव्हिंग आणि इथून तुम्ही सिंधुदुर्ग फोर्टला जाऊ शकता. तर ही जेट्टी आहे, त्या जेट्टीवरून बघूया आता तिकीट किती आहे सिंधुदुर्ग फोर्टला जायची. ऊन आहे, दुपारी आलो आहे खूप, त्यामुळे मला वाटतं बेस्ट टाईम आहे सकाळी या, नाही तर एकदम संध्याकाळी या. पण आम्ही आज आलो कारण की उद्यापासून इथे नेव्हीचे जे प्रोग्राम आहेत ते चालू होणार आहेत, त्यामुळे 5 दिवस परत बंद असेल सर्व. चल तर ही जेट्टी आहे, 100 रुपये तिकीट आहे. हां, लहान मुलांसाठी 50 रुपये तिकीट आहे. केवढी बोट भरली आहे. बोला. समोरच किल्ला आहे ना. आणि 10 मिनिटामध्ये आपण तिथे इथे आलो. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग किल्ल्यामध्ये मोडला जातो. तर हा या किल्ल्याचा महादरवाजा आहे. तर किल्ल्यावर आता आतमध्ये हॉटेल वगैरे पण झालं आहे. तर इथे तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था तर पण होते. तिकीट आहे हा काका, 5 रुपये तिकीट आहे इथे. तिकीट आहे इथे 5 रुपये. तर किल्ल्यामध्ये पुढे आल्यावर तुम्हाला हे 5 रुपयाची तिकीट पण काढावी लागते. स्वच्छता ठेवली आहे. एवढी गरम झाली. तर हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे बांधलेलं. त्याचं आता काम चालू आहे. आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे, त्याच्यासमोर त्यांची तलवार वगैरे त्यावेळीचं सर्व ठेवलेलं आहे. अगदी सुंदरपणे ते सर्व ठेवलं आहे, जपलं आहे. ती मोठी गोष्ट आहे. मंदिर आहे. ही आतमध्ये मूर्ती आहे दिसत असेल. तर मी एकदा लहानपणी आलेलो सिंधुदुर्ग किल्ला, तेव्हा हे झाड बघितलं होतं. नारळाचं झाड आहे आणि त्याला 2 फांद्या होत्या मधले. आणि त्यावर 2007मध्ये वीज कोसळली आणि ते झाड जळून गेलं पूर्ण. हा किल्ला असा दिसतो तुम्हाला वरून पूर्ण.
हे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे भुयारी मार्ग बांधला होता शिवाजी महाराजांनी. सो भुयारी मार्ग डायरेक्ट इकडून मालवण ओझर आहे तिकडे बाहेर पडवतो. आता तो बुजला असेल, आज जाऊन पाहूया. आणि शंकराची पिंड इथे मस्त. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चारी बाजूला पूर्ण समुद्र आहे मोठा आणि त्याच्या आतमध्ये इथे गोड्या पाण्याची विहीर आहे. ती विहीर बघूया आपण. ते अजून पाणी आणि त्याच्यामध्ये तर या विहिरीमधलं पाणी अजूनही वापरतात. तुम्ही बघू शकता पाणी पाईप वगैरे लावलेत, मोटर लावलेत पाणी खेचायला आणि लोक इकडचे पाणी यूज करतात अजून पण. इकडे महाराजांच्या पायाचे ठसे आहेत आणि झाकलं आहे त्यामुळे काही दिसत नाही. आतमधला ऊन पण आहे, पण रिफ्लेक्शन आहे, दिसणार की नाही मला माहीत नाही. आणि ते आतमध्ये ठसे आहेत महाराजांच्या पायाचे. चुन्या ओल्या चुन्यावर ठसे घेतले होते, तर ते तुम्हाला फक्त इथेच बघायला मिळतील. तर या पूर्ण किल्ल्याची जी बांधकामाची देखरेख आहे ती हिरोजी इंदुलकरांनी केली आणि त्यांनीच एका ओल्या चुन्याच्या याच्यावर महाराजांच्या पायाचा ठसा घेतला. तर हे एवढं बघण्यासारखं आहे किल्ल्यावर. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, असा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर तुम्हाला बुरुज बघायला मिळेल, तटबंदी बघायला मिळेल, देवळं आहेत वेगवेगळी 6 देवांची ती बघायला मिळतील. महादरवाजा आहे किल्ल्याला तो बघायला मिळेल. गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत ते बघायला मिळेल आणि ही असे तटबंदी आहेत त्या पण बघायला मिळेल. तर येता तर नक्की या. सिंधुदुर्ग फोर्ट अजून पण बघण्यासारखं आहे. इकडे ST बस डेपो आहे आणि त्याच्यासमोरच हे मालवण ट्रॅव्हल्स म्हणून आहे. तर यांच्याकडे पण ॲक्टिवा रेंटवर मिळतात आणि आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं 400 रुपयाला तुम्हाला मिळेल ॲक्टिवा रेंट पर डेला. आणि इथून तुम्हाला मुंबईला पण डायरेक्ट गाड्या भेटतात. तारकर्ली बीच तर बंद आहे कारण जो मी बोललो जसं की नेव्हीचा प्रोग्राम चालू आहे, तर त्यामुळे तारकर्ली बीच बंद आहे. आता आपण परत देवबागला आलो तर इकडे माई भोजनालय म्हणून आहे. तर जे बॅकवॉटर आहे, जी नदी जाते, तर ती नदी आणि नदीच्या बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे, माई रेस्टॉरंट म्हणून. तर ते रेस्टॉरंट एवढं सुंदर आहे ना आणि हा जो एरिया आहे त्यांचा एवढा सुंदर आहे ना. हे त्यांचं रेस्टॉरंट आहे इथे भोजनालय. हे इथे लगेच ही नदी मागच्या बाजूला. सुंदर एकदम शांतता आहे, मस्त. आणि बोटिंग करता तेव्हा बोटिंगने तुम्हाला इथून असे घेऊन जातात आणि त्या साईडला तिथे तुम्हाला दिसतंय ना, तर तिथे तो देवबागचा कॉर्नरचा किनारा तिथे लागतो, म्हणजे तिकडे समुद्र चालू होतो त्या साईडला. तसं तिथून व्ह्यू बघा कसला मस्त दिसतो. दाखव स्वप्ना. डायरेक्ट सनसेट, बीच वाला सनसेट. तर इथे मस्त बसायला पण आहे, सिटिंग अरेंजमेंट केली त्यांनी.
आणि हे तुम्हाला दिसतंय ना, हे जे हिरव्या कलरचं दिसतंय हे आहे. तर ॲक्च्युली हा जो बीच आहे तो कमी कमी होत चाललेला. तर या लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटने हे ते पिशव्या आहेत, त्या पिशव्यांमध्ये वाळू साठलेली आहे ह्याच्यामधली पाण्यातली. तर त्यामुळे पाणी जास्त वरती येत नाही आणि ते अडून राहतं. त्यामुळे वरपर्यंत पाणी जात नाही आणि बीच कमी होत नाही. तर ही आयडिया चांगली केली त्यांनी. तर ते इथे खूप ठिकाणी तुम्हाला मिळेल बघायला. मस्तच मस्तच अमेझिंग. हे बघा, इकडे ना शेल शोधते, स्टार फिश मिळतात का ते वगैरे बघत असते. त्याच्यावर माती आली म्हणून असं दिसतंय, पण ॲक्च्युली खूप चांगले असते स्टार फिश दिसायला. आणि हा स्टे आम्हाला नवीन नवीन काहीतरी सरप्राईज देतोय. आम्ही बीचवर आलो आणि लाईट्स लागल्या या. तर या लाईट्स बघा कसलं मस्त वाटतं असते आता लाईट्समध्ये. हार्ट वगैरे पण आहेत तिथे, ती हो ना, त्यांनी नारळाची झाडं लाईटिंगमध्ये केली आहेत आणि त्याच्यावर हार्ट वगैरे. सुपर वाटतं यार, एक नंबर. पैसा वसूल स्टे आहे आमचा. सुपर लाईट आल्या यार, मस्तच. आणि हा लाईट लागल्यावर आमचा स्टे कसला कडक दिसतोय. हा 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 हा, सुपर. आणि इकडे कोणाचा तरी बर्थडे, त्याची तयारी चालू आहे. हे हार्टच्या लाईट्स वगैरे भरपूर चांगले केले त्यांनी. मस्तच मस्तच परफेक्ट. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आणि आपण देवबाग बीचवरच आहोत, कारण की हा बीच आम्हाला दोघांना एवढा आवडला ना की दुसऱ्या कुठल्या बीचवर राहायला जायचा आम्ही विचारच नाही केला. जसं आम्ही काल फिरलो भरपूर ठिकाणी, पण असे स्टे, असा बीच क्लीन वगैरे हे फक्त आम्हाला इथेच मिळालं. आणि ही यांची प्रॉपर्टी जी मी तुम्हाला बोललो, खूप सुंदर आहे. लोकेशन एक नंबर आहे. सगळं बंद आहे, शाळा चालू आहे. 15 दिवसाने आज जात आहेत शाळेत. तर हे आपले घावणे चटणी आलेली आहे. तर मित्रांनो, आपण या देवबाग म्हणजे खरंच कोकण जे स्वर्ग बोलतात तिथून आपण आज निघत आहोत. लास्ट डे, आणि इथून मग परतीचा आपला प्रवास चालू होईल. सो बाय गाईज, भेटूया पुढे कुठेतरी नवीन कुठल्या तरी ठिकाणी आणि बघूया काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया. तर एकदा शेवटचं मालवणात जेवायचं म्हणून थांबलो आणि सुरमई थाळी मागवली एक आणि प्रॉन्स फ्राय मागवले. एक नंबर टेस्ट आहे.